मित्रांनो तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं आहे. मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करत आहे. मित्रांनो आज रविवार दिनांक 28 जून 2026, शालिवांश 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा मास निज ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. उत्तर रात्री 3 वाजून 7 मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे. मध्यरात्री 1 वाजून 9 मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनंतर वनिस्करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 3 वाजून 7 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेचे पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातले सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभुराज्ञाय प्रवर्तमान ब्रह्मण द्वितीय पराज्ञे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भारतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवांश 1948 प्रभाते षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संसरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भानु आसरे ज्येष्ठा नक्षत्रे शुभ योगे गरज करणे चतुर्दशी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न वेकड़ा नो पात्र द्वारा से पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा पुरुष. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे जे संकल्पाचे पाणी जे आहे ते जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंकद्वारे ती प्राप्त करू शकता. यासाठी माझा हा स्वतंत्र व्हिडिओ आहे. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये दुपारी क्षमा करा, उत्तर रात्री 3 वाजून 7 मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे हा अशुभ योग आहे. मित्रांनो तेव्हा आपण महत्वाचे किंवा विशेष अशी कामे न करता रेग्युलर कामे यामध्ये करावी, जो सूर्योदयाच्या नंतरही उपस्थित राहणार आहे. मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म या तिथीवर आपल्याशी संबंधित व आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान नियुक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय घडेल. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर उत्तर रात्री 3 वाजून 7 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता यावेळेपर्यंत.
पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो आपण रेग्युलर कामे या काळात करा. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगाची टीका अशी आहे की आपण अद्यापही स्वधर्माच्या देहधारी गुरूकडून मात्र दीक्षा घेतली नसेल तर भक्ती मार्गात राहूनही आपली प्रगती होणे अशक्य आहे. देहधारी गुरु केल्या विना हा देह सोडला तर आपणास दोष लागणार. एकमेव उदाहरण श्री समर्थ रामदास स्वामींचे आहे, ज्यांनी श्री रामचंद्र प्रभूंना प्राप्त करून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असेल शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिव शंभू महाराज.